रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओत आपण श्री ज्ञानेश्वरीतील आलेल्या काही पौराणिक कथा श्रवण करणार आहोत. अध्याय पहिला. जन्मेंजयाचे अवलीला दोष हरले. ओवी क्रमांक 37. जन्मेंजय हा परीक्षित राजा व इरावती यांचा ज्येष्ठ पुत्र. आपला पिता सर्पदंशाने मरण पावला म्हणून त्याचा सूड उगविण्यासाठी उत्तक ऋषींच्या प्रोत्साहनाने त्याने सर्पसत्र सुरू केले. त्या सर्पयज्ञात सर्पाच्या आहुत्या पडू लागल्या, पण मुख्य तक्षकाची आहुती पडेना, कारण त्याला इंद्राचे सहाय्य मिळाले होते. तक्षकाच्या विनंतीने अस्तिक ऋषींनी तो यज्ञ थांबविला. ब्राह्मण वेश धारण करून इंद्राने जन्मेजयाकडे याचना केली व तक्षकाला जीवदान मिळाले. इंद्राने आपल्याला फसविले म्हणून जन्मेजयाच्या मनात सर्व ब्राह्मण वर्गाविषयी तिरस्कार उत्पन्न झाला. त्याने ब्राह्मणाला राज्यातून हाकलून दिले. ही बातमी व्यासांना कळताच त्यांना अत्यंत वाईट वाटले. व्यासांना जन्मेजयाच्या घराण्याचा फार अभिमान होता. त्या घराण्याचा उत्कर्ष व्हावा, कीर्ती वृद्धिंगत व्हावी अशी त्यांची फार इच्छा होती. म्हणून त्यांनी आपल्या 2 शिष्यांना भारत वाचून दाखविण्यासाठी त्याच्याकडे पाठविले. जन्मेंजयाने उन्मत्तपणाने व्यासशिष्यांचा अपमान केला. आपल्या पूर्वजांची निंदा केली. व्यासशिष्यांना त्याचा राग आला. त्यांनी त्याला शाप दिला, या तुझ्या निंदेमुळे तू कुष्ठरोगाने ग्रस्त होशील. पुढे व्यासाने सुद्धा त्याला उपदेश केला की तू एका विशिष्ट दिशेला जाऊ नकोस, तिथे भेटलेल्या स्त्रीशी लग्न करू नकोस, तिच्या सल्ल्याप्रमाणे वागू नकोस. परंतु जन्मेंजयाने ज्या उपदेशाविरुद्ध वागून लग्न केले व तो राणीच्या सल्ल्यानुसार वागू लागला. राणीच्या इच्छेप्रमाणे त्याने पिपिलिका पर्वतावर नरयाग सुरू केला. या यज्ञात जेव्हा खुद्द इंद्राची आहुती पडण्याची वेळ आली तेव्हा इंद्र भगवंतांना शरण गेला. भगवंतांनी यज्ञ करणाऱ्या 18 ब्राह्मणांवर मोहिनी घातली. त्यामुळे यज्ञकार्य बंद पडले. यज्ञकुंडे विझून गेली. हा प्रकार कळताच राजा राणी यज्ञमंडपात आली. त्यांना ब्राह्मण झोपलेले दिसले. राणीच्या सल्ल्यानुसार राजाने ब्राह्मणाच्या अंगावर थंड पाणी शिंपडले. त्या जलकणांची भयंकर शस्त्रे झाली. त्या शस्त्रांनी ते ब्राह्मण शतखंड झाले. इकडे जन्मेंजय कुष्ठरोगी झाला व भयभीत होऊन दुःख करू लागला. त्याने व्यासांचा धावा केला. तू आपल्या पूर्वजांची निंदा केलीस आणि भारत ऐकले नाहीस म्हणून तुझ्यावर हे संकट आले आहे, तर तू आता भगवंतांना प्रसन्न करून घे, असे व्यासांनी सांगितले. राजाने ध्यान करून भगवंताला प्रसन्न करून घेतले. त्यांनी व्यासांना सांगितले की जन्मेंजयाला भारत वाचून दाखव, म्हणजे तो ब्रह्महत्या व कुष्ठरोगाच्या आपत्तीतून मुक्त होईल. मग व्यासांनी ती 18 प्रेते यज्ञमंडपात आणवली. 18 हात कृष्णवर्णाच्या वस्त्रामध्ये ती प्रेते घातली. पलीकडे जन्मेंजयाला बसवले व वैशंपायन ऋषीकडून त्याला महाभारत ऐकविले. प्रत्येक पर्वाबरोबर एक ब्राह्मण जिवंत होऊन एक हात कृष्णवस्त्र पांढरे होत गेले. अशा रीतीने संपूर्ण 18 पर्व भारत ऐकल्यावर ते 18ही ब्राह्मण जिवंत झाले. ते सर्व वस्त्र पांढरे झाले व जन्मेंजय राजा कुष्ठरोग संपूर्ण नाहीसा झाला. की टिटुंभू चांचूवरी मापसुये सागरी. अध्याय पहिला. ओवी क्रमांक 38. टिटुंभू म्हणजे टिटवी. समुद्राच्या काठी एक टिटवी राहत होती. तिने आपली अंडी समुद्राच्या काठावरील एका कपारीत ठेवली होती. अंड्यातून पिले जन्मास आली, पण समुद्राला भरती आल्यामुळे ती पिले समुद्रात वाहून गेली. समुद्राने आपल्या पिलांचा नाश केला हे पाहून टिटवीने शोक व क्रोधाच्या आवेगात आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसून टाकून समुद्र कोरडा करण्याचा चंग बांधला व पाणी उपसायला सुरुवात केली. देवर्षी नारदांना तिची दया आली. त्यांनी गरुडाला विनंती केली, टिटवीला मदत कर. गरुडाने भगवान विष्णूंना प्रार्थना करून टिटवीची पिले परत देवविली. अगाध समुद्रात पडलेली पिले पुन्हा परत मिळणे अशक्य असतानाही ज्याप्रमाणे अन्योन्य प्रयत्नाने नारदांच्या कृपेने टिटवीला तिचे पिले परत मिळाली.
श्री ज्ञानेश्वर महाराज विनयाने म्हणतात, श्री गुरुकृपा व संत सज्जनांच्या कृपाशीर्वादाने मी गीतार्थ सांगण्याचे अगाध काम सहज पार पाडीन. तया गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी. ओवी क्रमांक 37. पद्मपुराणात श्री शंकर पार्वती संवादात ही कथा आली आहे. भगवान श्री शंकर नित्य गीतापाठ करीत. एकदा पार्वतीने भगवान शंकरास विचारले, तुम्ही रोज गीतापाठ करता, या गीतेचे असे काय महत्त्व आहे? यावर भगवान श्री शंकरांनी तिला सांगितले, हे पार्वती, तुझे जसे नित्य नूतन स्वरूप आहे त्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता नित्य नूतन आहे. तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इथे भगवान श्री शंकराच्या मुखातून गीतेची थोरवी गायली आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. अध्याय 1, ओवी क्रमांक 141. कौरव पांडवांच्या कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या काही दिवस आधी श्रीकृष्ण व अर्जुन यमुना काठी फिरावयास गेले होते. धनुर्वेदाच्या गर्वाने फुगून अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले, कृष्णा, रामाला लंकेत जाण्यासाठी सेतू का बांधावा लागला? त्याला बाणाचा सेतू का उभारता आला नाही? बहुतेक राम धनुर्विद्येत इतका निष्णांत नसावा. अर्जुनाचे गर्वहरण करण्याची चांगली संधी चालून आली आहे असे जाणून भगवान म्हणाले, अर्जुना, अरे रामाचे सैन्य पर्वतप्राय देहाचे असल्यामुळे बाणांचा पूल टिकला नसता. यावर अर्जुन म्हणाला, मी कसल्याही परिस्थितीत टिकणारा बाणाचा पूल तयार करतो. रामाचे सामर्थ्य नसेल पण माझे आहे ना. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, रामाच्या सैन्यापैकी एक हनुमान अद्यापि आहे. तू बाणाचा पूल तयार कर आणि त्यावरून हनुमानाला पलीकडे घेऊन जा. झाले. श्रीकृष्णाने हनुमंताला बोलावून आणले. अर्जुनाने यमुनेवर बाणाचा पूल तयार केला. हनुमान त्या पुलावरून जाण्यास तयार होईना. श्रीकृष्णाने अर्जुनास विचारले, तुझा पूल भक्कम आहे ना? हनुमान पुलावरून जाण्यास धजत नाही ना? शेवटी भगवंताच्या आज्ञेवरून हनुमंताने पुलावरून जाण्यासाठी एक पाय ठेवला. तोच तो बाणाचा पूल कोसळला. अर्जुन लज्जित होऊन भगवंताला शरण आला. मारुतीरायाला आपल्या सामर्थ्याचा गर्व होऊ नये म्हणून भगवंतांनी अर्जुनाला बाणाचा पूल पुन्हा तयार करण्यास सांगितले व त्याखाली आपले सुदर्शन चक्र ठेवले. हनुमंतांनी या पुलावरून खूप उड्या मारल्या पण पुलाला काहीही झाले नाही. मारुतीराया हरले. राम व कृष्ण एकच आहेत हे जाणले व श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून त्यांना भारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजस्तंभावर बसून त्याचे रक्षण करावे लागले, जेणे संग्रामी हरू जिंतीला निवांत कवचाचा ठाव फेडिला. अध्याय 1, ओवी क्रमांक 200. वनवासात असताना अर्जुनाने पाशुपत अस्त्राच्या प्राप्तीसाठी तप केले. भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकरांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी आपल्या गणातील एकाला वराह करून आपण स्वतः किरात भिल्ल झाले व त्या वराहाच्या शिकारीसाठी मागे लागले. वराहाने मुद्दाम अर्जुनाला मुसंडी मारून त्यालाही शिकारीसाठी उद्युक्त केले. अर्जुन व शंकराच्या बाणांनी वराह मरून जमिनीवर पडला. अर्जुन व किरात यांच्यात वराह कोणाचा याबद्दल भांडण जुंपले. लढाई सुरू झाली. अर्जुनाने चांगला पराक्रम दाखविला. भगवान शंकर प्रसन्न झाले व अर्जुनाला पाशुपत अस्त्र दिले. निवांत कवचाचा ठाव फेडिला. अर्थात प्रल्हादाचा भाऊ संलाद याला निवांत व कवच असे 2 पराक्रमी मुले होती. हे समुद्रतीरी राहत. इंद्रालाही ते अजिंक्य झाले होते. तेव्हा इंद्राने त्यांना मारण्यासाठी अर्जुनाची मदत मागितली व त्याला सर्व युद्ध साहित्य पुरविले. हे राक्षस मायावी होते तरी सुद्धा अर्जुनाने मोठ्या हुशारीने निवांत व कवचांना ठार मारले. इंद्राने त्याची प्रशंसा केली. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना, असा तू महापराक्रमी आहेस. तुला युद्ध परांगमुख होणे योग्य नाही.